ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची चयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विषेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमेव तत्सुखम राजसं स्मृतम आणि विषयेंद्रिया मेळ होता धनंजया जे सुख जाय थडिया सांडोनी दोन्ही. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील जे काही आपण बुद्धीचे धृतीचे 3 प्रकार पाहिल्यानंतर बुद्धीच्या द्वारे निश्चय केल्यानंतर धृतीच्या माध्यमातून जे कर्म केलं जातं त्या कर्माला सुख नावाचं फळ मिळतं आणि या सुखाचे सुद्धा गुणभेदाने 3 प्रकार संभवतात. त्यापैकी सात्विक सुखाचा काल आपण विचार केलेला आहे. प्रस्तुत 38व्या क्रमांकाच्या श्लोकापासून राजस सुखाच्या विचाराला प्रारंभ होतो आहे. व सुख कशाला म्हणतात? अभ्यासाने जीवात्मा ज्या ठिकाणी रममान होतो आणि दुःखाचा अंत ज्यामध्ये संभवतो त्याला सुख असं म्हणतात. सुख हे शब्दात नाही सांगता येत. सुख हा अनुभवाचा विषय आहे. किंबहुना सोयी जीव आत्मयाची लाहे तेथ जे होय तया सुख. किंवा नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये असं म्हटलं आहे, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम. पुढे शब्द वापरला अनुभव रूपम. प्रेम हा अनुभवाचा विषय आहे. प्रेम शब्दात सांगता येत नाही, प्रेमाचं वर्णनही करता येत नाही. तसा सुखाचाही प्रकार असल्यामुळे सुख हा अनुभवाचा विषय आहे. मग सुखामध्ये 3 प्रकार संभवतात. त्यापैकी जे सात्विक सुख आहे ना ते आत्मबुद्धी प्रसादजम आहे. अर्थात आत्मस्वरूपाला विषय करणारी जी बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये निद्रा नाही, आळस नाही, रजोगुणाचं चांचल्य नाही. अर्थात जी बुद्धी अत्यंत प्रसन्न आहे. प्रसादस्तु प्रसन्नता. जी बुद्धी शुद्ध झालेली आहे अशा शुद्ध बुद्धीमध्ये जे अभिव्यक्त होतं त्या सुखाला सात्विक सुख असं म्हणतात. आणि मग बुद्धीमध्ये जरी आत्मसुखाचा लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यासाठी योग्यता संपादन करावी लागते. बरं, त्याला विवेक असावा लागतो, वैराग्य असावं लागतं, शमदमादी षटकं असावे लागतात किंवा मुमुक्षुत्वाची भावना असावी लागते. आणि या सगळ्या गोष्टी कठीण आहे. वैराग्य संपादन करणं कठीण आहे. विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणेचे नाही हे विचारून ठाई ठेविले देवे. आणि म्हणून जे वैराग्य सगळ्या सांसारिक पदार्थाचा स्नेह नष्ट करतं, किंबहुना स्वर्गातल्या असणारे दिव्य सुखाची सुद्धा अपेक्षा करत नाही, सांसारिक सुखाची ज्यामध्ये अपेक्षा नसते, असं वैराग्य संपादन केल्यानंतरच या सात्विक सुखाचा आपल्याला लाभ करता येतो. म्हणून भगवान म्हणतात यत तत् अग्रे विषम इव. जे सुरुवातीला प्रारंभाला अत्यंत कठीण आहे पण परिणामी अंत तो गत्वा अमृता समान आहे. अर्थात विवेक वैराग्य हे संपादन करणं अगोदर क्लेश वाटतात की नाही, म्हणून त्याला विषाप्रमाणे कठीण म्हटलं. पण जर विवेक वैराग्य परिपक्व झाले तर त्यामध्ये आत्मसुखाचा लाभ होतो. ज्या सुखाला देशकालाचा कोणताही प्रतिबंध संभवत नाही अशा अखंड अमर्याद अविच्छिन्न सुखाला प्राप्त झाल्यामुळे ते अमृता समान अत्यंत गोड आहे. पण मात्र आत्मबुद्धी प्रसादजम, आत्मस्वरूपाला विषय करणारी बुद्धी आणि या बुद्धीच्या प्रसन्नतेपासून ज्याचा जन्म होतो त्या सुखाला सात्विक सुख असं म्हणतात. यानंतर राजस सुखाचा काय प्रकार आहे तो या प्रस्तुत 38व्या क्रमांकाच्या श्लोकापासून सांगतात. पदच्छेद असा आहे, विषेंद्रिय संयोगात यत तत् अग्रे अमृतोपमं परिणामे विषम इव तत्सुखम राजसं स्मृतम. विषय आणि इंद्रियांच्या संयोगापासून झालेलं, यत म्हणजे जे, तत् ते, अग्रे अमृतोपमं सुरुवातीला फार गोड वाटतं. कारण राजस सुखामध्ये इंद्रियावर काही संयमन करायचं कारण नाही, मन ताब्यात ठेवण्याचा काही प्रकार नाही. स्वैर मनाने स्वैर असणाऱ्या इंद्रियांच्याद्वारे ज्या विषयांच्या संयोगामध्ये म्हणजे विषयांच्या भेटीमध्ये जे प्राप्त होतं
मनावर इंद्रियावर ताबा ठेवायचं म्हटलं की ते कठीण आहे. राजस सुखामध्ये हे करावं लागत नाही, म्हणून सुरुवातीला ते फार गोड वाटतं. पण परिणामी अंततो गत्वा जेव्हा विषय निघून जातात तेव्हा शारीरिक हानी, यशाची हानी, धनाची हानी, त्यानंतर असणाऱ्या अनेक प्रकारच्या पुण्याची हानी, हे सगळे असणारे परिणाम भोगावे लागतात. म्हणून ते विषाप्रमाणे मारकही आहे. किंबहुना पाप केल्यामुळे जे नरकादिकांची प्राप्ती करून देणार आहे त्या सुखाला राजस सुख असं म्हणतात. सामान्यपणे सात्विक सुखामध्ये रममान होणारे यांची संख्या कमी आहे. राजस सुखामध्ये सुद्धा यांची संख्या थोडी कमी आहे. पण तामस सुखाचा अनुभव घेणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. हे आपल्याला ठिकठिकाणी अनुभवाला मिळतात, पण शेवटी मात्र त्यांना नरकादिकांचीच प्राप्ती होते. आणि म्हणून ते सुख परिणामे विषमेव, विषाप्रमाणे मारक आहे, अशी भगवंतांनी त्याला उपमा दिली. तत्सुखम राजसम स्मृतम, त्या सुखाला राजस सुख असं म्हणतात. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण करतात. हे सुरुवातीला फार गोड वाटतं. याकरता पहिल्यांदा ते आपण काल विचार केला की नाही, परमार्थामध्ये मनुष्य जेव्हा पाय ठेवतो की नाही तेव्हा सुरुवातीला त्या विचारसागरामध्ये लगेच अधिकाऱ्याचं लक्षण आलं आहे. सुरुवातीलाच अधिकाऱ्याचं लक्षण म्हणजे काय, ज्याच्याकडे विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व ही संपत्ती आहे. आता हेच फार कठीण आहे. सामान्यपणे विवेक आहे का, सत्संगतीने विवेक प्राप्त होतो, त्याचा अभाव असतो. वैराग्यामध्ये तर इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. आता भोग अनुकूल असावे, त्याच्या त्यागाची इच्छा व्हावी, आणि ते सुद्धा इथले नाही, इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत. आता इथेच असं आहे की थोडासा उच्च विषय जर मिळाला तर मनुष्य मागच्या विषयाचा परित्याग करतो, पण उच्च विषयाला मात्र सोडत नाही. ते गावाकडे काही विद्यार्थी चहा पितात आणि बिचारे आळंदीला येतात शिकायला. आता गावाकडची चहा वेगळी असते आणि आळंदीसारख्या ठिकाणी मिळणारी चहा वेगळी असते ना. गावाकडे चहा म्हणजे चहाच असते आणि इथली चहा म्हणजे अमृताशी स्पर्धा करणारी असते, म्हणून तर तिला अमृततुल्य म्हणतात. गावाकडच्यापेक्षा इथला जर विषय उच्च मिळाला तर मनुष्याला इथला भोगसुद्धा सोडावा वाटत नाही. मग या भोगापेक्षा स्वर्गातला दिव्य भोग मिळाला, सत्यलोकातला भोग दिव्य मिळाला, आणि तो पुन्हा अनुकूल आहे. अशा अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. म्हणून हे सुरुवातीला कठीण वाटतं, पण मात्र हे संपादन केल्याशिवाय लाभ होत नाही. म्हणून परमार्थामध्ये जरी सुरुवातीला काठिण्य असले तरी पण अंततो गात्वा मात्र त्याच्यासारखा मोठा लाभ कोणालाच होत नाही, असा हा प्रकार आहे. आता राजस सुख का सांगतात, यापासून साधकाने निवृत्त व्हावं. तामस सुखाचा प्रकार का सांगतात, त्याची हानी आपल्याला लक्षात यावी. म्हणूनच सांगण्याची जी पद्धती आहे की नाही, यामध्ये दोन्ही पद्धती आहे. हल्लीच्या काळात लोक म्हणतात मानसशास्त्राचा विचार करून फक्त पॉझिटिव्ह सांगावं, म्हणजे फक्त सकारात्मक सांगावं. पण असा प्रकार नाही बरं. सकारात्मकही सांगावं आणि नकारात्मकसुद्धा सांगावं. सकारात्मक ग्रहण करण्यासाठी आणि नकारात्मक त्यागासाठी, म्हणून दोन्ही पद्धतीचा विचार आहे. हे सगळीकडे आपल्याला बघायला भेटेल. 17व्या अध्यायापासून श्रद्धा, आहार, यज्ञ, तप, दान सगळ्यांचे 3-3 प्रकार सांगितले. याही अध्यायामध्ये ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि आता सुखाचा विचार, हे सुद्धा सगळे 3-3 प्रकाराने सांगितले. का, जे सकारात्मक आहे सात्विक रूपाने त्याचा जीवनामध्ये अंगीकार करावा आणि राजस तामस जे असेल त्याचा परित्याग करावा. दोन्ही पद्धतीने भगवान सांगतात. आता या राजस सुखामध्ये सुरुवातीला कसं गोड वाटतं हे, किंवा हे आकर्षक असतं की नाही, याचा विचार परमात्मा सांगतात पुढे. ज्ञानोबारे त्यावर भाष्य करतात. आणि विषयेंद्रिया मेळ होता धनंजया, जे सुख जाय थडिया सांडोनी दोन्ही. विषय 5 प्रकारचे आहे आणि 5 विषयाला ग्रहण करणारे 5 ज्ञानेंद्रिय आहे. तसं खरं तर इंद्रिय 11 आहे सगळे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि इंद्रियाना मनश्चास्मी 11वं असणारं मन आहे. काही जण मनाला इंद्रिय मानतात, काही मानत नाही, पण या 11 इंद्रियांचे 11 विषय ठरले आहे. त्यानंतर शब्द विषय आहे श्रवण इंद्रियाचा, स्पर्श विषय आहे त्वचेचा,
रूप विषय आहे नेत्रेंद्रियाचा, त्यानंतर रस विषय आहे रसनेंद्रियाचा आणि गंध नावाचा विषय घ्राणेंद्रियाचा. तो विषय समोर आला की त्या इंद्रियाला तो विषय प्राप्त करावा अशी भावना होत असते. शब्द ऐकला की कान तिकडं धाव घेतात. रूप नावाचा विषय पाहिला की डोळे त्याला दर्शन करण्याकरता प्रयत्न करतात. म्हणजे विषय आणि इंद्रिय यांचा मेळ होता, यांची भेटी झाली असता हे धनंजया जे सुख दोन्ही थडिया सांडोनी जाय, जे सुख दोन तटाचं उल्लंघन करून जात आहे, याचा अर्थ या सुखाचा सुरुवातीला पूर येतो आहे. कोणतीही नदी जोपर्यंत दोन तीरांचा परित्याग करत नाही तोपर्यंत तिला पूर आला असं वाटत नाही. तसं हे सुख दोन असणाऱ्या तीरांना सांडून जातं, याचा अर्थ फार मोठा पूर आला आहे किंवा वैभवामध्ये तो प्राप्त झाला आहे असं सुरुवातीला आपल्याला वाटतं आहे. कसा उत्साह असतो याकरिता ज्ञानोबारे उदाहरण देतात. बरं, अधिकारी आरिगता गावो होय जैसा उत्साहो, का रिनावरी विवाहो विस्तारिला, नाना रोगी जिबेपाशी केळे गोड साखरेसी, का बचनागाची जैसे मधुरता पहिले समचोराचे मैत्र, हात भेटीचे कलत्र, का लाघवियाचे विचित्र विनोदते, तैसे विषेंद्रिय दोखी, जे सुख जीवाते पोखी, मग उपडीला खडकी हंस जैसा. इथपर्यंत या सगळ्या वयांचा एकत्र विचार आहे. सुरुवातीला या सुखाचा प्रारंभ फार आकर्षक आणि गोड वाटतो. याकरिता पहिले उदाहरण ज्ञानोबा देतात. जुन्या काळामध्ये शासनाच्या काही योजना राबविण्याकरता किंवा त्या गावावर शासनाची असणारी हुकूमत किंवा सत्ता दाखविण्याकरता काही अधिकाऱ्यांची निवड केली जायची. आजही आपल्याला हे बघायला भेटतं. गावामध्ये नवीन ग्रामसेवक आला तर काही लोक त्याच्यासोबत परिचय वाढवतात किंवा परिसरामध्ये जर तलाठी आला तर त्याच्यासोबतसुद्धा काही माणसं परिचय वाढवतात की नाही. आणि मग ते बरोबर ज्वारीचा हंगाम आला की ते हुरड्याकरता कंस घेऊन जातात. भुईमुगाच्या शेंगा आल्या की शेंगा काढल्या की त्याला भेट देतात किंवा बोरं वगैरे आले तरी ते त्याला देतात. का? अधिकारी आपल्यावर प्रसन्न व्हावा, म्हणजे आपल्याला काही कामं करता येतील की नाही. आणि सरकारी अधिकारी सहसा कामही करत नाही, ते फार उशिरा काम करतात. पण मग अधिकारी जर गावात आला तर मनुष्याला उत्साह वाटतो. ते तलाट्यावर सगळ्यांचं प्रेम असतं. बरं, तलाठी का? ब्रह्मदेवसुद्धा जे आपल्या ललाटी लिहित नाही ते तलाठी कागदावर लिहित असतो. हो, फार कठीण आहे ते. जे ब्रह्मदेवाला जमत नाही ते तलाट्याला जमत असतं. आणि मग असा अधिकारी जर आपल्या गावात आला तर गावातले प्रतिष्ठित लोक त्याच्या स्वागताकरता हार घेऊन जातात, काही माणसं पुष्पगुच्छ घेऊन जातात, शालीन येतात. का? सुरुवातीला ते बरं वाटतं. पण जेव्हा तो अधिकारी त्याचा स्वभाव दाखवतो किंवा भ्रष्टाचार करतो तेव्हा मात्र तेच लोक त्याच्यापासून बाजूला सरतात की नाही. अधिकारी आरिगता गावो होय जैसा उत्साहो. गावकऱ्यांना अगोदर उत्साह असतो किंवा तो शिस्तीत वागू लागला तर जे काही बेकायदेशीर काम करणारे लोक असतात त्यांचं काही चालत नाही, म्हणूनही ते त्याच्यावर नाराज होतात. दुसरं उदाहरण देतात. का रिनावरी विवाहो विस्तारिला. काय असतं? काही लोक असं म्हणतात जीवनामध्ये 3 सोहळे असतात. मधला सोहळा इच्छिक आहे आणि 2 मात्र आपल्या इच्छेच्या अधीन नाही. 16 सांगतात की नाही. ज्ञानोबा म्हणतात बघा, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून ये धनंजया जिया परी. जन्माचा आणि मरणाचा सोहळा याला नाही म्हणता येत नाही, पण मधला जो विवाह नावाचा सोहळा आहे तो ऐच्छिक आहे. पण आता आजही प्रथाच आहे. बरं, ही विवाहाच्या बाबतीमध्ये आपल्या समाजामध्ये आजही प्रचंड अज्ञान आहे, प्रचंड. जर तुम्ही गेले आता शहरामध्ये एवढं नाही आहे, पण खेड्या गावात जर गेले तर विवाहामध्ये मान पानवून लोक खूप नाराज होतात, खूप म्हणजे प्रचंडच नाराज. आणि जर एखादा व्यक्ती साहित्य खरेदी करायला गेला तर दुकानदार पहिला आपल्याला विचारतात कशाला घ्यायचं आहे, तुम्हाला घरात हे वापराला घ्यायचं का भेट द्यायला घ्यायचं आहे. जर एखादा म्हणला नाही लग्नात द्यायचं आहे, लग्नात द्यायचं का, मग ते पलीकडच्या कपाटात आहे ते घेऊन जा. पलीकडच्या भागात जे आहे म्हणजे विवाहाकरता स्वतंत्र रीतीने त्यांनी ते काही कपाट तयार केलेले असतात. आणि ते बिचारे कपाट असे असतात ते जर त्या पिकअपमध्ये ठेवले तर त्याचा आरसा फुटतो. घरात नेला की दरवाजा लागत नाही किंवा उभा जर केला तर भिंतीलाच अडकतो.
असे पदार्थ तयार केलेले असतात. आजही आपल्या समाजामध्ये विवाहाच्या बद्दल खूपच अज्ञान आहे, खूप अज्ञान. लोक म्हणतात ना, लग्न का वारंवार केलं जातं का? आणि मग लोक त्या लग्नाचा सोहळा साजरा करण्यासाठी ऋण म्हणजे काय, कर्ज काढतात. आणि कर्जावर विवाह विस्तारीला, कर्ज काढून त्या विवाहाचा विस्तार करतात. ते लग्न करताना बरं वाटतं. बरं केव्हा वाटतं माहिती आहे का? 2-4 लोक जेव्हा म्हणतात की आपल्या पंचकृषीत असं लग्न झालं नाही, तेव्हा खूप बरं वाटतं. आणि जेव्हा हिशोबाला बसतो की नाही, मग आचार्याचा, त्या मंडपावाल्याचा, साऊंड सिस्टीम बँडवाल्याचा, हे सगळ्या घोड्याचा, असे सगळे पैसे दिले जातात की नाही. आणि तेव्हा मग कळतं अरे किती खर्च झाला. मी असं ऐकलं, एका जणाने 7 लाख हुंडा घेतात बिचारे काही लोक अजूनही, आणि खर्च पाहिला तर 15 लाखाचा झाला. ऋणावरी विवाह विस्तारीला. सुरुवातीला बरं वाटतं, नंतर मात्र कठीण आहे. नाना रोगिया जिवे पाशी, केळे गोड साखरेसी, काबच नागाची जैसी मधुरता पहिली. नाना म्हणजे अथवा, रोगिया जिबे पाशी, केळे गोड साखरेशी. रोगी व्यक्ती असतो की नाही, जर त्याला ताप आला की त्याच्या असणाऱ्या जिभेची चव निघून जाते. पण असं आहे, जेव्हा आजार असेल ना, तेव्हा खाण्याची जास्त इच्छा होते. पथ्य असतं पण खायला मात्र बरं वाटतं. आणि अशा व्यक्तीने अपथ्य असताना जर गोड केळे खाल्ले, ते पुन्हा साखरेसहित खाल्ले, किंवा साखर शब्दाचा अर्थ घ्या गोड आहे, साखरेसी केळे गोडे, ज्याच्यामध्ये साखर परिपक्व झाली, असा जर केळीचं त्याने सेवन केलं की त्याला ते सुरुवातीला बरं वाटतं. पण रोगाची वाढ झाल्यामुळे मग मात्र ते कठीण आहे. किंवा तिसरं उदाहरण, या ओवीतलं आणखीन एक उदाहरण देता. का बच नागाची जैसी मधुरता पहिली. एक बच नाग मिळते बघा, ते विषच असतं बरं, पण सुरुवातीला जिभेवर ठेवलं की गोड वाटतं. ती सुद्धा तुकोबरा म्हणतात, ते जे ऋषीमुनी वगैरे असतात की नाही, ते थोडं थोडं खातात. साधू बचनाग खाती, तोळा असं सुरुवातीला त्याचं प्रमाण कमी असतं. किंवा जुन्या काळामध्ये ना, राजकुमार जे असायचे की नाही, ते विष खायचे. का? भविष्य काळामध्ये याच्यावर विष प्रयोग केला जाऊ शकतो, तर विष पचविण्याचं सामर्थ्याच्या अंगात असावं म्हणून सुईच्या टोकार मावेल असं सुरुवातीला त्याला विष दिलं जायचं. आणि एकदा ते विष त्याच्या अंगाला पचविता आलं की मग भयंकर विष प्रयोग जरी झाला तर त्याला त्याचं काही वाटत नसायचं. विष की आहारी पडे वा, समुद्री पाय वाट जोडे, एके वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले. हे तंबाखू वगैरे खाणारे माणसं की नाही, विषच खातात. पण सुरुवातीला त्यांना काही वाटत नाही, पण अभ्यास होतो त्यांचा. आणि नंतर काल परवाच मला एका मित्राचा फोन आला होता. ते सुरुवातीला बरं वाटतं, पण नंतर परिणाम काय आहे, ते मद्यपान करणारे लोकही की नाही, सुरुवातीला जर घेतलं नाही की त्यांचे हात थरथर कापतात बघा. आणि कालच एका मित्राचा मला फोन आला, म्हणे आमचे वडील अतिदक्षता विभागामध्ये भरती केले. म्हणलं झालं काय? 2 किडन्या फेल झाल्या म्हणे. त्याचं कारण फक्त व्यसन. वय फार मोठं नाही आहे, पण फक्त व्यसनाचा परिणाम. मग सुरुवातीला ते बरं वाटतं. तसं बच नागाची जी काही मधुरता, सुरुवातीला ते विष गोड वाटतं आणि खाल्लं की प्राण नाश त्यामध्ये होऊन जातो. हे सगळे उदाहरणं कशा करता आहे, विषय आणि इंद्रियाचा संयोग झाला की सुरुवातीला ते सुख बरं वाटतं, पण अंततोगत्वा मात्र त्याची फार मोठी हानी होऊन जाते. आणखीन उदाहरण देतात. पहिले समचोराचे मैत्र. समचोर सावलीप्रमाणे आपल्यासोबत असणारा, पण प्रसंग आला की आपला घात करणारा जो चोर असतो त्याला समचोर किंवा सावचोर असं म्हणतात. तो आपल्यासोबत राहतो सावलीप्रमाणे. तो जोपर्यंत, ज्ञानोबा म्हणतात बघा, समचोराचा सांगात जैसा नावेक स्वस्त, जव नगराचा प्रांत सांडीजेनं. तो आपल्यासोबत राहतो, पण कुठपर्यंत? जोपर्यंत गावाची हद्द ओलांडली जात नाही तोपर्यंत. एकदा गावाची हद्द ओलांडली की तो आपल्याला म्हणतो चला नारळ काढा. नारळ हे उपलक्ष नाही बरं. हां पहिले संवत्सराचे मैत्र, संवत्सराची मैत्री सुरुवातीला बरी वाटते गाव असेपर्यंत. गावाच्या बाहेर गेला की तो आपला घात करतो. किंवा हात भेटीचे कलत्र. हात भेटी म्हणजेच काय? हाट म्हणजे बाजार, आणि बाजारामध्ये जी आपल्याला भेट होऊ शकते असे वाईट कर्म करणारी स्त्री, तिला कलत्र असं म्हणतात. परिचय नाही झालेला, बाजारातच परिचय किंवा भेट झालेली आहे आणि तिच्यासोबत त्याने विवाह केला. कलत्र म्हणजे
तिला आपलं कुटुंब बनून घरी आणलं. त्याला कलत्र असं म्हणतात. जुन्या काळातले लोक विवाह करत असताना ते शास्त्रकाराने असं म्हटलं आहे, आदो कुलम परीक्षेत ततो विद्या तथा वयः. या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सुरुवातीला कुल परीक्षण करावं, विद्वत्ता बघावी किंवा वय बघावं, त्याच्यानंतर धन बघावं, शील बघावं, रूप बघावं, देश बघावा आणि मग विवाह कर्माला प्रारंभ करावा. शोधून कुळे दोन्ही म्हटलंय की नाही, दोन्ही कुळाचा शोध घ्यावा. पण जुन्या लोक हे शोध घ्यायचे. आता हल्लीच्या काळात शोध नाही घेत. हल्लीच्या काळात लोक फक्त DP पाहतात, बाकी काही नाही. ते असतात की नाही समाज माध्यमावर किंवा त्याला आपण हेही म्हणतो वधूवर सूचक केंद्र, ते त्यांचं फार मोठं पेव आलेलं आहे आता. त्याच्यात अपेक्षा काय असतात, ह्या अपेक्षा नसतात. कुळ, विद्या, वय वगैरे पाहिलं जात नाही. आकर्षक पगार एवढंच फक्त पाहिलं जातं. आणि अशा लोकांचा बाजारामध्ये परिचय झाला, हात भेटी, आणि त्यानंतर त्यांनी कलत्र विवाह केला. ते सुरुवातीला बरं वाटतं. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात उदाहरण, सुरुवातीला ती चंद्रमुखी असते आल्यानंतर मग ज्वालामुखीच आहे की नाही. सुरुवातीला बरं वाटलं, घरी आल्यानंतर घटस्फोट होऊन गेला. असंच आहे विषयाचं. का लाघवियाचे विचित्र विनोद ते. लाघविया म्हणजे बहुरूपी. जो सोंग करतो त्याचे सुरुवातीला विनोद बरे वाटतात. आपण ते खेळ बघायला जातो की नाही, त्या बहुरूप्याचे सोंग आपल्याला बरे वाटतात. आणि त्यांच्याकडे काय आकर्षण असतं काय माहिती, ते आपल्याला मोहिनी टाकतात. आणि त्यांचा खेळ पाहता पाहता आपल्याला मोह झाला की मग तो खेळ करून निघून जातो. आणि आपण आपल्या खिशात हात घातला की मग कळतं आपला हात तो घोट्यापर्यंत गेला आहे, याचा अर्थ आपला खिसा कापलेला आहे. लाघवियाचे विचित्र विनोद सुरुवातीला बरे वाटतात. हे सगळे उदाहरण कशा करता सांगायचे, तैसे विषयेंद्रिय दोखी जे सुख जीवा ते पोखी, मग उपडिला खडकी हंस जैसा. तैसे जोडी आघवी आटे जीविताचा ठाई फिटे, सुकृताची आई सुटे धनाचे गाठी. या दोन ओव्याचा एकत्र विचार आहे आता. तैसे त्याप्रमाणे विषय आणि इंद्रिय दोखी. दोखी म्हणजे यांच्या संयोगामुळे, संबंधामुळे जे सुख जीवा ते पोखी, जे सुख जीवाला पुष्ट करतं म्हणजे त्याला आनंद प्रदान करतं. पण केव्हा विषय आणि इंद्रियांचा संयोग झाला तर. पण खरं असं आहे, विषयापासून सुख नाही मिळत. विचारसागराची प्रक्रिया कशी आहे, जीवाला आपल्या ठिकाणी सुखाचा लाभ होत नाही. खरं तर नियम असा आहे, विषयातून सुख मिळत नाही, निर्विषय अवस्थेमध्ये सुख मिळतं. फक्त हा अनुभव आपण प्रामाणिकपणाने मान्य करत नाही. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, कालही आपण विचार केला, 3 अवस्था आपल्याला अनुभवाला मिळतात. त्यापैकी जेव्हा आपल्याला गाढ झोप लागते तेव्हा शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयापैकी एकही विषय आपल्याजवळ नसतो. याचं उदाहरण आपल्याला वारीमध्ये चांगलं अनुभवाला मिळतं. आपण सासवडच्या घाटातून थकून जातो, दुसऱ्या दिवशी विश्रांती असते, द्वादशी म्हणून बरं आहे. पण मग थकला की त्याला झोप चांगली लागते. आणि झोपेमध्ये मग ते रावट्या वगैरे काढून नेल्या जातात. पण आपल्याकडे ते प्लास्टिकचं कापड असतं आणि आपला दिंडीचा क्रमांक यायला वेळ असतो. मधल्या वेळेत काय करायचं, सुखे मी निजलोगा शून्य सारून तेथे. मग आपण चांगली जागा बघून विश्रांती करतो. जागं झाल्यानंतर तो काय म्हणतो, मी सुखाने झोपलो होतो. आता सुख प्राप्त झालं, त्यापैकी 5 विषयापैकी एकही विषय आपल्याजवळ नसतो. शब्द विषय असतो का, नाही. दिंडी जवळून जाते तरी कळत नाही आपल्याला, म्हणजे शब्द विषयाचा अनुभव नाही. स्पर्श विषयाचाही अनुभव नाही ना. आपण मातीच्या ढेकळामध्ये झोपलेला असतो. रूप नावाचा विषय आपण पाहत नाही, चार्जिंग मोबाईलची संपलेली आहे, काय पाहणार. रस नावाचा विषय नाही, पंगतही नाही. गंध नावाचा विषय अनुभवाला मिळत नाही. पण झोपेतून जागा झाला तर मी सुखाने झोपलो होतो असं म्हणतो की नाही. म्हणजे काय, सुषुप्ती अवस्थेमध्ये विषय तर कोणता नाही, पण सुखाची मात्र प्राप्ती आहे. याचा अर्थ निर्विषय अवस्थेमध्ये सुख मिळत असतं. मग आपल्याला तर भ्रम वाटतो की आपल्याला सुख विषयापासून मिळालं. विषयापासून मिळत नसतं सुख. जीवाला भ्रम असा होतो की माझ्याकडे सुख नाही. त्या भ्रमामुळे तो बहिरंग सुखाच्या शोधामध्ये जातो. विषयाची प्राप्ती, अंतकरणाची चंचलता ती निघून जाते.
म्हणजे विषयाची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि त्या स्थिर झालेल्या अंतःकरणामध्ये आत्मानंदाचं भान, या सगळ्या गोष्टी युगपत घडतात आणि जीवाला असा भ्रम होतो की मला हे सुख माझ्या आत्मस्वरूपाचं नाही आहे, मला हे सुख विषयापासून मिळालं आहे. वास्तविक विषयापासून सुख मिळत नाही. आणि जर मिळालं असतं तर सदैव विषयाने आपल्याला सुख प्रदान केलं असतं, पण तसं नाही घडत. जो विषय आज आपल्याला आनंद देतो तोच विषय उद्या आपल्या दुःखाला कारण होतो आहे. बघा, लहान मुलगा जोपर्यंत अजान आहे, कळत नाही तोपर्यंत सुख मिळतं की नाही. आणि एकदा तो मुलगा जर आपल्याशी प्रतिकूल वागू लागला तर ज्या मुलापासून आपल्याला सुख प्राप्त झालं होतं तोच मुलगा आज आपल्या दुःखाला कारण होतो. याचा अर्थ विषयापासून सर्व काळामध्ये सर्व प्रकारे कोणालाही सुख मिळत नाही. म्हणून विषयेंद्रिय दोखी जे सुख भ्रमात्मक आहे, जीवा ते पोखी, जीवाला जे पुष्ट करतं. पण एकदा विषय निघून गेले तर मग काय घडतं त्याकरिता उदाहरण देता. मग उपडीला खडकी हंस जैसा. राजहंस नावाचा पक्षी आहे, त्याला मोत्याचा चारा खाण्याची सवय आहे बघा. आणि मग तो आकाशामध्ये उड्डाण करतो. आकाशात उड्डाण केलं की खडकावर काही पावसाचं पाणी साठतं आणि आकाशातल्या नक्षत्र तारकांचं प्रतिबिंब तिथं पडतं. ते प्रतिबिंब पडलं की त्याला असं वाटतं या खडकावर रत्न पडलेलं आहे. त्या रत्नाचा आस्वाद घेण्याकरता उंच आकाशात गेलेला तो अतिशय वेगाने खाली येतो आणि खाली आला की आदळतो, परिणामी मरतो. 9व्या अध्यायामध्ये ओवी बघा, जैसा नक्षत्राची आभासा, साठी घात झाला तया हंसा, माझी रत्नबुद्धीच्या आशा रिगोनिया. रत्नाची बुद्धी धारण केल्यामुळे नक्षत्राच्या आभासासाठी त्या राजहंसाचा घात होऊन जातो. ते उदाहरण अनुवाद इथं देतात. उपडीला खडकी राजहंस जैसा. उपडीला म्हणजे सापडला, खडकावर आदळला की जशी त्याची हानी होऊन जाते. त्याला भ्रमामध्ये रत्न असं वाटलं होतं, तसं जीवाला भ्रमामध्ये विषयामध्ये सुख आहे असं वाटतं. पण एकदा तो आदळला की मग काय होतं पुढे सांगतात. तैसी जोडी आघवी आटे, जीविताचा ठाय फेटे, सुकृताची ही सुटे धनाचे गाठी. जोडी, जोडी शब्दाचे अर्थ होतं संपादन केलेला. त्याच्या असणाऱ्या विषयाची त्याने प्राप्ती केली आहे, पण त्या विषयाची आटणी होऊन जाते. जीविताचा ठाय फिटे, सर्वेंद्रियानाम जरयंती तेजाहा. विषयाच्या भोगामध्ये मनुष्याच्या आयुष्याची हानी होते बघा. ते विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. सर्वेंद्रियानाम जरयंती तेजाहा. सर्व इंद्रियांचं तेज, प्रभाव, शरीरातली शक्ती ही सगळी आटणी होऊन जाते, म्हणजे आयुष्याची हानी होते बघा. किंवा दुसरा पाठ असा होईल, दुसरा अर्थ असा होईल, जीविताचा ठाय फिटे. मनुष्याला आयुष्यामध्ये जे अनमोल क्षण प्राप्त झाले आहे ते सगळे असणारे आयुष्याचे क्षण विषय संपादनामध्ये खर्च होतात. जीविताचा ठाय फिटे. आणि जे काही त्यांनी पुण्य संपादन केलं आहे त्या पुण्याची सुद्धा धनाची गाठी म्हणजे गाठोडं, ती सुद्धा गाठी सुटून जाते. सुकृत म्हणजे पुण्य. कारण जर आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल तर सुख हे पुण्याचं फळ आहे. सुखाची अभिलाषा करायची असेल तर त्याकरता पुण्य नावाचं चलन खर्च करावं लागतं. म्हणून जेवढा मनुष्य सुखाचा विचार करतो तेवढं त्याचं पुण्य संपतं, आणि जेवढा दुःखाचा भोग होतो तेवढं त्याच्या जीवनातलं पाप संपतं. मनुष्याने काय संपविलं पाहिजे? पाप. जेवढं काही दुःख अनुभवाला येईल समजून घ्यावं आपल्या जीवनातलं पाप नष्ट होत आहे, त्यात आनंद मानावा. पण जीवाचा हा भाव नाही आहे, त्याला सुखाची अभिलाषा आहे. आणि सुख संपादन करायचं म्हटलं की पुण्य नावाचं चलन द्यावं लागतं. म्हणून सुकृताची ही सुटे धनाचे गाठी. अनेक भोगिले जे काही, ते स्वप्न तैसे होय नाही. मग हानीचाचे घाई लोळावे उरे. आणखीन असं आहे, फक्त जोडी आटते, आयुष्य नष्ट होतं किंवा पुण्याचे असणारे गाठोडी सुटून जाते एवढंच नाही. आणखीन काय होतं? भोग गेले जे काही, ज्या सुखाचा त्याने भोग केलेला आहे ते स्वप्न तैसे नाही होय. अन्वय असा करायचा बरं की ते स्वप्न तैसे होय नाही म्हणजे स्वप्नाप्रमाणे नाही होय. स्वप्नामध्ये एखाद्याला धनाचा हंडा सापडला, जागृतीमध्ये उपयोगाला येतो का? ज्ञानोबा म्हणतात नाही बघा, केव्हा स्वप्नीचे ने अमृते अमर नो ही जे. स्वप्नामध्ये एखाद्याला अमृत प्राशन करायला मिळालं
जागृतीमध्ये त्याचा काही उपयोग होत नाही. स्वप्नात राज्य मिळालं तर मनुष्य काही अभिषेकाला प्राप्त होत नाही, धन मिळालं तर श्रीमंत होत नाही, आणि अमृत मिळालं तर अमरही काही होत नाही. कारण स्वप्नातले भोग फक्त दिसण्यापुरता असतात, त्याचा आपल्याला कोणताही लाभ करता येत नाही. अनेक भोगिले जे काही ते स्वप्न तैसे नाही होय. मग हानीचाची घाई लोळावे वरे. हानी झाली यामुळे त्याचा घात होतो, आणि या घावामध्ये फक्त त्याला लोळावे उरे, फक्त लोळावं एवढंच काही शिल्लक राहतं. त्या इंद्राकडून ब्रह्महत्या घडली, आणि ब्रह्महत्या झाल्यामुळे पाप झालं. ज्याच्याकडे पाप असतं त्याला स्वर्गात राहता येत नाही. इंद्राने पलायन केलं की ब्रह्महत्या आपल्या पाठीमागे लागू नये. मग झालं काय, स्वर्गातलं इंद्रपद रिकामं झालं की नाही. ते आता त्या काळामध्ये काही पोटनिवडणूक घेण्याची काही व्यवस्था नव्हती. आता इथे एखादा आमदार खासदार जर मरण पावला तर तिथं पोटनिवडणूक घेतली जाते. आपल्याकडे तसे नियम आहे, पण इंद्राकरता अट आहे की नाही. कोणती? शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. 100 यज्ञ झाले तर इंद्रपदावर आरूढ होता येतं. आता इंद्र अचानकच पळून गेला आहे तर दुसरा इंद्र कोण आणायचा? बरं, इंद्र आणायचं म्हटलं की त्या पदावर आणण्याकरता पुण्य असावं लागतं. मग त्या लोकांनी शोध घेतला. शोध घेतल्यानंतर त्यांना एक राजा सापडला. कोण? नहुष. राजा चांगला होता बघा, पण काय करावं, स्वर्गाधिपती झाला. तो स्वर्गाच्या पदावर गेला. बहुतेक पद मनुष्याचा घात करत असतात. बरं, सुरुवातीला माणसं चांगली असतात, पण पद मिळालं म्हणजे त्याला जर बसण्याकरता पद मिळालं की तो उड्या मारतो. ते राऊत बाबांनी एक उदाहरण सांगितलं कीर्तनामध्ये. एक माता भगिनी दयाचं मंथन करायची, आणि मंथन केलं की शिंक्यावर लोणी ठेवायची. आता ते शिंके लाविले दुरी, शिंक तर दूर असतं, पण म्हणजे मनुष्याचा जिथं हात पुरणार नाही ते शिंक्यातलं असणारं लोणी उंदरं खायची. तिने विचार केला की उंदरं इथं जातात कशी. बरं, एखादा दोर नाही किंवा एखादा लाईटीचं वायर नाही की त्या आधाराने उंदरं तिथं जातील. मग तिने काय केलं, 2-3 दिवस पाहिलं, एके दिवशी ती कामालाच गेली नाही. लोणी शिंक्यावर ठेवलं आणि दरवाजा थोडासा उघडा ठेवला, आपल्याला दिसेल एवढा. पाहिलं तर शिंक्याच्या खाली काही उंदरं आले, आणि ज्या जमिनीवर आले तिथं आल्याबरोबर ते उड्याच मारायला सुरुवात केली त्यांनी. ते अशी या जागेमध्ये काय स्थान महात्म्य आहे की इथं आल्याबरोबर उंदरंसुद्धा उड्या मारतात, असं नेमकं काय आहे. मग ते उंदरं जाऊ दिले आणि जागा उकरली. जागा उकरली की ते धनाचा हंडा होता. मग ते बाबांनी उदाहरण सांगितलं, धन जर पायाखाली आलं तर उंदरंसुद्धा उड्या मारतात, माणसं का मारणार नाही. पद आलं की सगळे उड्या मारतात. तसं नहुष आला, ते स्वर्गातलं पद मिळालं, आणि पद मिळालं की मग रहाटी भांबावला. तो बिचारा भ्रमिष्ट झाला. जोपर्यंत पदावर नसतो ना मनुष्य, तो पण बघा तुम्ही ते. आता हे उदाहरण फक्त आपल्यापुरतं घ्या बरं, याचा काही विपरीत अर्थ घेऊ नका. जोपर्यंत कीर्तन मिळत नाही, हे अनुभवाचं सांगतोय बरं, जोपर्यंत कीर्तन मिळत नाही तोपर्यंत आपण आपल्या अभ्यासात असतो. आणि एकदा कार्यक्रम पाठीमागे लागले की मग बघायचं, अभ्यासही सुटून जातो आणि तो कोणाला जुमान येते नाही. जर साधूंच्या सहवासात राहत असेल तर बिचारा रक्षण करून राहील, नाहीतर हानीच आहे बघा. तसं त्या नहुषाचं झालं. त्याचं पुण्य चांगलं होतं, पण रहाटी भांबावाला तिथे गेल्यानंतर भ्रमिष्ट झाला. इंद्राची असणारी पत्नी तिच्यावर वाईट नजर पडली. तिने बृहस्पतीला सांगितलं की हा नहुष राजा माझी अभिलाषा करतो आहे, काय करावं. बृहस्पतीने सांगितलं त्याला सांग की अपूर्व वाहनामध्ये बसून ये, मग मी तुझा स्वीकार करेन. अपूर्व वाहन जे आज तागाय जगात कोणी वापरलं नसेल अशा वाहनात बसून यायचं. आता तो राजाच होता स्वर्गाचा. त्याने सप्त ऋषीला जुंपलं आणि त्यांच्या खांद्यावर पालखी दिली, आणि आपण स्वतः पालखीमध्ये बसला. याला म्हणतात रहाटी भांबावाला. सत्ता असल्यानंतर लोक काय करतील काही सांगता येत नाही. एकदा सत्ता निघून गेली की मग त्यांना कोणी विचारत नाही, पण सत्तेचा दुरुपयोग मात्र काही करू शकतात. आपल्या भारतामध्ये म्हणतात एका मंत्र्याने पोलिसांना कामाला लावलं. कशाला? त्याची म्हैस हरवलेली होती, म्हशीचा शोध घेण्याकरता पोलिसांना कामाला लावलं. का? सत्तेचा दुरुपयोग असा होऊ शकतो. आपल्या भारतातलंच उदाहरण आहे. कोणत्या राज्यातलं आहे ते मी सांगत नाही, मला जिवंत राहायचं आहे अजून. आहे आपल्याच भारतातलं आहे. म्हणजे सत्तेचा वापर काय करू शकता. सप्त ऋषी तपस्वी आहे, महर्षी सप्त पूर्वे, आणि त्यांना पालखीला जुंपलं की नाही, आणि त्याला घाई झाली.
संस्कृतमध्ये म्हणला सर्प सर्प, लवकर चाला, आणि एकाला लात मारली. लात मारल्याबरोबर ऋषी रागवले. त्यांनी सांगितलं तुला घाई झाली ना, सर्प सर्प असा म्हणतो, जा तू स्वतः सर्प होशील. रहाटी भांबावला तो भुजंगत्व पावाला, नेनसे काही, त्याला स्वतः सर्प व्हावं लागलं. कशामुळे? राजसी सुखामुळे. विषयेंद्रिय संयोगात हे सगळं नवशामध्ये झालं बरं का. जोडी आघवी आटे, जीविताचा ठाय फिटे, सुकृताची आई सुटे, धनाचे गाठी. जे स्वर्गातले भोग भोगले ते स्वप्नाप्रमाणे नाहीसे होऊन गेले. ते अनेक भोगिले जे काही, ते स्वप्न तैसे होय नाही. मग हानीचाची घाई लोळावे वरे. फार मोठी हानी झाली, या आघातामध्ये फक्त लोळावं लागलं. मग हे कशामुळे झालं? हे आपत्ती मिळाली आहे राजसी सुखामुळे. ऐसे आपत्ती जे सुख अही की परिणामे देख, परत्रिकी रविक होनी परते. असं इह लोकामध्ये जे सुख आपत्तीच्या योगाने परिणामाला प्राप्त होतं. ऐसे ऐहिकी म्हणजे इह लोकामध्ये जे सुख आपत्ती परिणामे, आपत्तीच्या रूपाने परिणामाला प्राप्त होतं. म्हणजे विषय सुखामध्ये इह लोकात आनंद मिळत नाही, म्हणजे मग परलोकात मिळत असेल की नाही. ज्ञानोबारा म्हणतात, जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्रपसशी काही. जो या गावात चांगला राहत नाही तो दुसऱ्या गावात काय चांगला राहणार आहे की नाही. या गावात चांगला राहिला की दुसऱ्या गावात चांगला राहील. तसं इह लोकामध्येच काही लाभ नाही तर परलोकात काय लाभ मिळणार आहे. का बरं? परत्रिकिरविक होनी परते. ते सुख परलोकामध्ये विषाच्या रूपाने उलटतं प्राप्त होतं. का? त्याचं कारण, जे इंद्रिय जाता लळा, दिदल्या धर्माचा मळा, जाळूनी भोगीचे सोहळा विषयांचा जेथ, तेथ पातकी बांधती ठावो, ते नरकी देते ठावो, जेने सुखे हा अपावो परत्री ऐसा. कारण काय? विषयाचं सुख भोगायचं असेल तर इंद्रियांचा लाड करावा लागतो. इंद्रियाचा, ज्ञानोबा म्हणतात नाही तर, इंद्रिय जाता लळा दिदलिया, सगळ्या इंद्रियांचा समूह, लळा म्हणजे लाड, त्यांचा लाड केल्यानंतर धर्माचा मळा जाळूनी, जेथ विषयांचा सोहळा भोगीचे. धर्म म्हणजे पुण्य, पुण्याचा असणारा परिपक्व झालेला मळा म्हणजे पुण्याचं पीक चांगलं आलेलं आहे. पण पुण्याचं पीक काढायचं, तो मळा जाळायचा म्हणजे काय? पुण्य खर्च करायचं आणि त्या मोबदल्यामध्ये पंचविषयाच्या विषयाचा सुखाचा लाभ विकत घ्यायचा. आता सुखाचा लाभ घेतला तर ते सुख स्वप्नाप्रमाणे आहे की नाही. मग स्वप्नातल्या भ्रमात्मक असणाऱ्या सुखाला विकत घेतलं आणि दिलं काय? धर्माचा मळा. पुण्य नावाचा धर्माचा मळा आहे. सुभाषितकार म्हणतात बघा, धनाने भूमो पशवश्य गोष्टे, भार्या गृहद्वारी जनस्मशाने, देहश्चितायां परलोकमार्गे, कर्मानुगोगच्छती जीव एकाहा. धन कमावलं जमिनीत राहतं, पशु गोठ्यात राहतात, धर्मपत्नी घराच्या दरवाजापर्यंत राहते, लोक मित्र परिवार स्मशानापर्यंत, देह चितेपर्यंत, आणि कर्मानुगोगच्छती जीव एकाहा. एकटा जीव आपल्या जीवनातलं वाईट किंवा चांगलं कर्म, त्याला धर्म किंवा अधर्म म्हणतात, किंवा आपण त्याला पाप पुण्य असं म्हणतो. म्हणजे जे पुण्य नावाचं चलन भविष्यातल्या जन्माला आपल्याला कामी येणार आहे, ते चलन त्याने इथंच जाळलं आहे. कशासाठी? इंद्रिय जाता लळा दिदलिया, प्राप्तेही पुरुषे. इंद्रिय लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमेला जाणं दुःखे संसारिके. प्राप्त पुरुष आहे, त्याने जर इंद्रियाचा लाड केला तर त्याला सुद्धा दुःख भोगावं लागतं. हा तर राजसीच आहे की नाही, याला किती दुःख भोगावं लागेल. म्हणून इंद्रियांच्या समूहाचा लाड केल्यानंतर धर्माचा मळा जाळूनी, जेथ विषयांचा सोहळा भोगीचे, तिथं काय होतं? मग एकतर पुण्य संपलेलं आहे, कारण धर्माचा मळा त्याने जाळला आहे. पुढे होतं काय बघा, तेथ पातके बांधिते थावो. थावो म्हणजे बळ. पातक त्या पुरुषाच्या जीवनामध्ये बल बांधतात, म्हणजे बलवान होतात. आणि ती पाप त्याच्या उपकाराच्या मोबदल्यामध्ये चांगला आहे का बरं? पाप म्हणतात, तो भाग्यवान आहे, तो आम्हाला राहण्याकरता ठिकाण दिलं, मग आम्ही तुला राहण्याला जागा देतो. कोणती? नरकाची. ते तर पातके बांधती धावो, ती नरकी देती ठावो. ती पातक त्याला नरकामध्ये राहण्यासाठी जागा देतात. झालं कशामुळे? जेने सुखे हा अपावो परत्री ऐसा. ज्या राजसी सुखामुळे परलोकामध्ये
अशा प्रकारची आपत्ती भोगली जाते आणि हे सुख सुरुवातीला गोड वाटतं, परिणामी मात्र याचा नाश आहे. उदाहरण देतात, पै नामे विष मधुरे परी मारुनी अंती खरे, तैसे आधी जे गोडी रे अंती कडू. नामे विष मधुरे, ते मधुर नावाचं विष आहे की नाही, बचनागाचं. मधुर नावाचं विष सुरुवातीला गोड वाटतं, त्याचं फक्त नावच मधुर आहे, परिणाम मात्र मारक आहे. नामे विष मधुरे, मधुर नावाचं विष सुरुवातीला गोड वाटतं. आपण हल्लीच्या काळामध्ये साखर वगैरे खातो की नाही, हे सुरुवातीला गोड वाटतं. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, तुम्ही श्रीखंड जर खाल्ला, एखाद्या व्यक्तीने अर्धा किलो श्रीखंड खाल्ला, तर त्याच्याबरोबर पावशेर का होईना साखर पोटात जाते आणि ती सहसा बाहेर पडत नाही, आतडेला चिटकून राहते. म्हणजे सुरुवातीला गोड वाटते, पण परिणामी मात्र घात करते. बघा, गुळाचं वेगळं आहे, साखरेचं वेगळं आहे. नामे विष मधुरे परी मारुनी अंती खरे, पण ते मात्र मारून शेवटी मात्र खरं होऊन जातं. सुरुवातीला गोड आहे, परिणाम मात्र घातक आहे. तैसे आधी जे गोडी रे अंती कडू, तसं राजसुख आधी म्हणजे सुरुवातीला गोडी रे अत्यंत गोड आहे, पण परिणाम जर पाहिला तर पुण्य नष्ट होतं, इंद्रियांचं तेज नाहीसं होतं, किंवा पराक्रम नाहीसा होतो, धनाची लूट होऊन जाते, आयुष्याचं महत्त्वाचे क्षण निघून जातात आणि शेवटी नरकाची प्राप्ती होते. म्हणून अंती हे राजसी सुख मात्र कडू आहे. पार्था ते सुख साचे वडिले आहे रजाचे, म्हणून न शिवे तयाचे अंग कही. हे अर्जुना, हे सुख खऱ्या अर्थाने रजोगुणापासून तयार केलेलं आहे. बरं, मग सांगितलं कशा करता, म्हणून न शिवे तयाचे अंग कही. कधीसुद्धा या राजसुखाचा अंगाने स्पर्श करू नको, म्हणजे राजसुखाची अपेक्षा करू नको, नाहीतर एवढी सगळी हानी होईल. म्हणजे भगवंताने राजसी सुखापासून भक्तराज अर्जुनाने आणि त्यानिमित्ताने याचे यावत साधकांनी सावध भावने यांचा त्याग करावा, याकरता या सुखाचा विचार सांगितला. आता आणखीन तामसी सुखाचा विचार येणार आहे, ते चिंतन आता होणार नाही, ते आपण उद्या पाहू. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.